ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, अर्जुनला सायलीला एक गोड सरप्राईज द्यायचं असतं. तो ठरवतो की आईच्या साडीचा ड्रेस शिवून सायलीला सरप्राईज द्यायचं. म्हणून तो कल्पनाताईंकडून एक साडी मागून घेतो. पण कल्पनाताई म्हणतात की ही साडी माझी नाही, ही साडी प्रतिमाची आहे, तिने मला नेसायला दिली होती. तेव्हा अर्जुन आता ती साडीची परमिशन घेण्यासाठी प्रतिमा आत्यांकडे जातो. तो म्हणतो की प्रतिमा आत्या, ह्या साडीचा ड्रेस मला सायलीसाठी शिवायचा आहे, ही साडी तुमची अशी मम्मा म्हणाली, ही घेऊ का मी साडी? तेव्हा प्रतिमा म्हणते, मला आठवत नाही ही साडी माझी आहे का, पण सायलीसाठी अशी एक अशा 10 साड्या मी तुला देईन, जा तू खुशाल शिवून घे ड्रेस. ह्या सगळ्या गोष्टी नागराज पाठीमागून ऐकत असतो. त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की आता हा ड्रेस शिवायला टेलरकडे जाणार, म्हणजे आपण मग प्रियाच्या टेलर आईवडिलांचा पत्ता अर्जुनला देऊया. म्हणून तो सुमनला सांगतो की हा पत्ता टेलरचा आहे आणि हा पत्ता तो अर्जुनला नेऊन दे. नागराजने सांगितल्याप्रमाणे सुमन म्हणते की अरे अर्जुन, तू टेलरचा पत्ता विचारत होतास ना, तुला टेलर कोण माहिती नाही ना, हा घे पत्ता, हा टेलर खूप छान ड्रेस शिवून घे तू त्यांच्याकडून ड्रेस. असं म्हणून नागराजने आता त्याचा प्लॅन वर्कआउट करायला सुरू केली आहे. आता सायलीला सरप्राईज द्यायच्या निमित्ताने अर्जुन बरोबर प्रियाच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आता या गोष्टीला प्रिया कशी हँडल करेल हे पाहणं आता खरंच इंटरेस्टिंग राहणार आहे.